आवाजाने माणसाची नम्रता कळते, वर्तनाने माणसाचे शील समजते, कामाने माणसाची कार्यक्षमता समजते, माणसाची वाणी शुद्ध आणि सात्विक असावी, त्यामुळे समोरच्या व्यक्तीमध्ये नेहमी आदर वाढत असतो. अशा प्रकारचं शिक्षण या ठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळावं याच्यासाठी नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिवराव देशमुख साहेब हे शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेलं होतं. या कार्यक्रमासाठी सर्व पाहुण्याचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि साहेबांचं नेहमी आम्हाला सांगणं असतं की संकटावर मात करणारं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, स्पर्धा परीक्षेवर मात करणारं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. कारण शिक्षणाने माणूस मोठा होतो, शिक्षणाने व्यक्तिमत्व घडतं आणि शिक्षणानेच 2 मुलांचा बाप पुढे अगोदर 40 मुलांचा प्राध्यापक होतो एवढी ताकद शिक्षणामध्ये आहे. आणि त्यामुळं चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. अशा प्रकारची शिकवण आम्हाला या महाविद्यालयामध्ये आढळून. कोरोनाच्या अगोदर या शिबिराचं आपण उद्घाटन केलं होतं, परंतु कोरोनाच्या काळामध्ये हे वर्ग जे घेणं आहे ते शक्य आपल्याला झालं नाही. त्यामुळं आपण कोरोनाच्या नंतर या ठिकाणी फिजिकली ऑफलाईन स्वरूपाचे वर्ग या ठिकाणी आपण घेतलेले आहेत आणि आज त्याचा सांगता समारंभ आहे. विद्यार्थ्यांना आम्ही रिटर्न किती देऊ शकतो हे विद्यार्थीच आता सांगणार आहे, परंतु जाता जाता मी 3 वाक्य आपल्याला सांगेन. अनुभव हाच माणसाचा. झालेलं आहे. आम्ही सगळे लेक्चर व्यवस्थित केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रमाणात आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केले. आम्हाला समजून अशा भाषेत त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला समजलं आहे खूप मोठ्या प्रमाणात. मी त्या सगळ्या सरांचा आभारी आहे, कारण त्यांच्यामुळे मला काहीतरी माझ्या पुढे जाऊन लाईफमध्ये फायदा होणार आहे त्या स्किल डेव्हलपमेंटचा. आणि म्हणजे मला माझ्या लाईफमध्ये फायदा होणार आहे भरपूर. मला अजून शिकण्याची आवड होते, पण ते 30 दिवसाचा कोर्स होता, त्याच्यामुळे थोडं वाईट वाटते. मला असंच शिकत राहावं असं वाटत होतं, पण ते लगेच संपलं आहे. तरी मी अशी विनंती करतो की आपले पुढे चालून कॉलेजच्या दुसऱ्या स्टुडंटला तशी संधी मिळावी अशी उपलब्ध करून द्यावी आपल्या कॉलेजने. आणि आम्हाला असाच कोर्स चालू राहावा आमच्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे लाईफमध्ये. तरी असंच चालू राहावा एवढंच बोलतो मी. आणि आभारी आहे तुमच्यासाठी, तुम्ही आम्हाला अशी संधी दिली, स्किल डेव्हलपमेंट अशी उपलब्ध करून दिली, त्यासाठी आभार आहे. एवढं My name is Rutuja Balasubramanian, BA first year of Rajya Chemicals and Fertilization Limited sponsored skill development program. This course is very helpful for develop our personality and communication skills. We thankful for optimal skills and solution for foundation for this conduct this program. And also thank you for Bagandi sir and Bhova sir for his guidance, and also thank you for Pawar sir for his coordination. This program is very effective because in 30 days we really learn from this course and get so much knowledge and confidence from this course. And thank you for college and also foundation. Thank you for being good at the teachers and all media friends. Today we all are gathered here for the certification course which was conducted under the OSSA. Many of our students took the golden advantage of this golden opportunity. In these 30 days, our teachers tried to give more and more attention towards us. Our all doubts were cleared by the teacher, and learning new skills helps in our future too. I also want to thank this principal, Dr. Jason Vishnu, and Professor for his coordination.
enhance our computer skills. And thank you for our principal of in college, Dr. Jaisingh sir. Thank you for you arrange these programs and you give us a chance for any students to develop our community skills and skill. Thank you for everyone. Thank you. साहेब या क्लासमध्ये आपल्याला ज्यांनी शिकवलं ते डॉक्टर बरगंडे सर, विकास भुवळ सर, या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मिस्टर पवन सर आणि विक्रम सर आणि या कोर्ससाठी भरपूर प्रयत्न केले ते पवार सर आणि इथं जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी 30 दिवसीय कोर्समध्ये आपणाला सरांनी भरपूर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी मी मराठीत बोलत असलो असं वाटेल काही जणांना विद्यार्थी मराठीत बोलतो त्याला काय कळलं नाही, भरपूर मला कळालेलं आहे. पण आय कांट डू इट इन इंग्लिश, आय कांट एक्सप्रेस इन इंग्लिश. सर मी हा कोर्स आमच्यासाठी तुम्ही इथं 30 दिवसात उपलब्ध केला त्याबद्दल RCF कंपनीचे मिस्टर पवन सर आणि विक्रम सर आणि पवार सर यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. 30 दिवसीय कौशल्य विकास शिबिराचे कार्यक्रमाचे कोर्स पूर्ण केला आहे सगळ्यांनी. तर मी डॉक्टर जयसिंगराव देशमुख सर आपले कॉलेजचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पवार सरांनी खूप प्रयत्न करून रन केला आणि फॅकल्टीमध्ये डॉक्टर बरगंडे सर, गोड सर आणि कॉम्प्युटर स्किल्सचे मोठे सर यांनी व्यवस्थितपणे आम्हाला कमी वेळ म्हणजे 30 दिवस हा टाईम खूप कमी आहे. म्हणजे बाहेर आहे आम्ही असाच वोकेशनल कोर्स करतो आहे स्किल्सचा, पण त्याच्यासाठी टायमिंग दिलेलं आहे 3 महिने. त्या हिशोबानं ह्या कोर्सला टायमिंग खूप कमी मिळालं, तरी या कमी वेळेमध्ये सरांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. म्हणजे फक्त ॲडवाईस दिली नाही तर त्यासाठी गायडन्स पण दिला. त्याबद्दल मी सरांना धन्यवाद म्हणतो आणि आभारी आहे देशमुख सरांचा. Hyderabad Center, and the chief of the center is Dr. Pawan sir and his colleague, Honorable Principal of the college, Dr. Jaisingh Deshmukh sir, Coordinator Pawar sir, Dr. Londe sir, and my colleague Gohar sir. We gathered together here to joint function as for the sake of development, everything. So, Pawan sir, these are the budding good citizens of India. Yes. These are communication skill. So, everyone have a recurring dream. So, recurring dream means नेहमी पडणारं स्वप्न. So, that is called recurring dream. So, a novel is written by Ernest Hemingway. The name of the novel is Old Man and the Sea, a Nobel Prize winner novel in 1954. So in the novel, one old man is there having a big dream to catch big marlin near about 2 ton. Weight is 2 ton and age is 70. Age is 70. So we have this recurring dream, same dream.
Merlin means big fish. He said to the big fish, "Dear Merlin," when he catch the Merlin, he said to the fish, "Dear Merlin, I love you, but I kill you. I love you, but I kill you because my profession is to catch you and sell you. Otherwise, I will not become rich. Otherwise, I will not recurring my dream." So they acquire dream at the age of 70, and these students are below 20. I definitely hope my students also acquire that recurring dream in future, because with this soft skill, my students also bright everywhere because of the knowledge, and also this campus give them. Courses should give you a motivation. आपको एक motivation है ये, जहाँ पे our school is giving you opportunity to learn something and that too without expending a rupee. So अभी ये 30 दिन आप लोग जो कुछ भी सीखे हैं, ये आपके करिकुलम से हटके है। ये आपके जॉब में या आपके फ्यूचर में अगर जब आप जॉब ज्वाइन करेंगे तो ये एक एक्स्ट्रा स्किल रहेगा आपके लिए, और ये एक मोटिवेशन रहेगा विच विल बी एन एज ओवर अदर्स। मतलब आप जिससे भी रहेंगे उनसे हटके आपके लिए एक स्किल रहेगा जो आप अभी से डेवलप कर सकते हैं, है या नहीं? तो अभी जो भी आप सीखे हैं सिर्फ 30 दिन सीखे हैं, लेकिन आपको जो भी मोटिवेशन और स्टडी मटेरियल फैकल्टी लोग आपको आप तक पहुंचाए हैं, यू हैव टू गो थ्रू दैट। उसको आप एक और बार आपके पास रख के रोज़ उसको एक बार देखेंगे तो आपको कुछ ना कुछ एक नया आइडिया ज़रूर आएगा। आप समझ रहे हैं मैं जो बोल रहा हूँ? तो आपके पास जो भी स्टडी मटेरियल है, सॉफ्ट स्किल्स का है, कंप्यूटर स्किल्स का है, इंग्लिश कम्युनिकेशन का है, जो भी आधारित होगा, आप इंग्लिश कम्युनिकेशन हो सकता है, कंप्यूटर स्किल्स हो सकता है, नहीं तो और कुछ भी हो सकता है। ये 30 दिन में जो भी सीखे हैं एक बार आप रिवाइज कीजिए, उससे आपको ज़रूर कुछ ना कुछ आइडिया एक नया आएगा। अभी जैसे हमारे बरगंडे सर जी ने एक कहानी बताई थी, तो अर्नस्ट हेमिंगवे का, तो वो बता रहे थे, मैंने अभी सुना है कि उसको आप लोग, ये हमारा पहला बैच था यहाँ पे, तो आगे सपोज यू इम्पार्ट आप लोग आपके सीनियर्स को बता सकते हो कि ये हमारे लिए बहुत यूजफुल था, तो सीनियर्स ऑल्सो विल बी वेरी कीन टू अंडरटेक दिस काइंड ऑफ vocational courses, maybe for this time, because as a experimental basis we started for 1 month, maybe next time we'll start for 2 months or maybe 3 months or more, depending on the permissions given to us. So if at all it was what you call useful to you, kindly have a letter of appreciation which can be given to the college authorities, and in turn which can be imparted to RCF and also OSSF. If you have any kind of doubts, you can ask me here and I can answer you right now, because we will be leaving in short while. क्या डेवलपमेंट रहेगा इसके बारे में आप लोग कुछ पूछ सकते हो तो पूछो मुझसे, मैं बता सकता हूँ आपको। तो हम लोगों ने स्टार्टिंग में रजिस्ट्रेशन लिए थे, तो उसके बाद हम लोग जब इनॉग्रेट किए ये कोर्स, उसके बाद ऐसा हुआ कि कोविड आ गया, लॉकडाउन हो गया। लॉकडाउन होने के बाद कंपनियों, इट वॉज ऑलमोस्ट फॉर ए पीरियड, एक साल तक लॉकडाउन रहा। तो हम लोगों ने जिन कंपनियों के साथ टाइप रखा था 3rd ईयर स्टूडेंट्स को एम्प्लॉयमेंट देने की, तो उसमें से उन कंपनियों से रिट्रीशन चल रहा था। वह जो एम्प्लॉयज़ थे उनको निकाले जाने की बात चल रही थी। तो जब हम लोग यहाँ तक पहुँच गए, अभी ये कोर्स बहुत डिले हो गया, तो हम लोग 3rd ईयर के जो भी स्टूडेंट्स हैं उनके रेज्यूम्स आप इनको दीजिए। वी विल ऑलवेज एंड ऑलवेज अपना माइंड ओपन रखिए कि ये जॉब्स उस्मानाबाद में ही नहीं, शोलापुर में हो सकते हैं, कोल्हापुर में हो सकते हैं, पूना में हो सकते हैं, मुंबई में भी हो सकते हैं। तो अगर आप लोग इंटरेस्टेड हो तो वी विल श्योरली मेक एन अरेंजमेंट एंड असिस्टेंट फॉर इंटरव्यूज फॉर यू, सो दैट यू कैन गो देयर, अटेंड द इंटरव्यूज एंड गेट सेलेक्टेड। हाउ मेनी आर इंटरेस्टेड? कितने लोग इंटरेस्टेड है बाहर जाने के लिए? गुड। तो आप लोग क्या किया, बना के पवार जी को, नहीं तो गोल्डे सर जी को आप अपना रिज्यूम दीजिए, वो उसको देंगे। नेक्स्ट बैच, और इस बैच के बाद के बैच को हम लोग ज़रूर कुछ ना कुछ करके जॉब प्लेसमेंट्स के लिए पूरी ताकत लगाएंगे।
लेकिन आप लोग जितने भी लोग बाहर जाने के लिए इंटरेस्टेड हैं, पूना, कोल्हापुर, मुंबई, शोलापुर, कहीं भी, क्योंकि उस्मानाबाद में उतने बड़े इंडस्ट्रीज़ या उतने बड़े सर्विस के लिए, कस्टमर सर्विस के लिए नहीं हैं उतने कंपनियाँ, तो आपको भी शायद मालूम है। तो हम लोग ज़रूर आपके लिए प्लेसमेंट असिस्टेंस करेंगे। तो अभी 3rd ईयर के कितने लोग हैं? मुझसे कुछ पूछो अभी कि कौन से जॉब आएंगे, कितना सैलरी रहेगा, कैसे करेंगे, कहाँ जाएंगे। आप लोग ऐसे साइलेंट बैठेंगे तो आपको मोटिवेशन नहीं आएगा। ठीक है, अगर आप लोगों को कुछ डाउट्स हैं तो मारुति जी से पूछ लीजिए, नहीं तो पवार जी भी हैं, उनसे भी कर सकते हो। लेकिन मैं अपना मेल आईडी देता हूँ, तो आप मुझको मेल भी कर सकते हो। ठीक है, थैंक यू सो मच। त्या शिबिराच्या समारंभासाठी उपस्थित असलेले आरसीएफ कंपनीचे श्रीयुत राधाकिशोरजी सर, ज्यांच्या प्रयत्नातून आणि खरं म्हणजे आम्हाला मोटिवेट ज्यांनी केलं हा कोर्स घेण्यासाठी, त्या आरसीएफचे श्रीयुत पवन सर, त्याचप्रमाणे हा कोर्स ज्यांच्या परिश्रमातून त्या ठिकाणी कोऑर्डिनेट झाला ते पवार सर, आपल्या महाविद्यालयाच्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्राध्यापक लोटे सर, त्याचप्रमाणे माझे सर्व इतर कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सर्व शिबिरार्थी विद्यार्थी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण सर्वांनी हा 30 दिवसाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न केला। खरं म्हणजे काही बऱ्याचशा इव्हेंट पर्सनॅलिटीज किंवा चांगले त्या ठिकाणी उद्योजक आणून तुमच्यापुढं या शिबिरामध्ये त्या ठिकाणी व्याख्याने किंवा त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे स्वअनुभव तुमच्यापुढं कथन केले की जेणेकरून तुम्हालाही त्याच्यातून एन्करेजमेंट मिळेल अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रोग्राम अरेंज केलेले होते। परंतु माझ्या काही कार्यभावल्यामुळं त्या ठिकाणी मला सगळेच प्रोग्राम काही अटेंड करता आलेले थोडंसं, परंतु विद्यार्थ्यांच्याकडे जो फीडबॅक मला मिळाला त्या ठिकाणी आपण सफल केली। तर म्हणजे याचं इनोव्हेशन 2020लाच आपण केलेलं होतं पवन सरांच्या उपस्थितीमध्ये, आणि सुरू केला, उद्घाटन झालं आणि कोरोनाची महामारी आली आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 वर्ष हे सगळ्यांना लॉकडाऊन पिरियडमध्ये त्या ठिकाणी राहावं लागलं। त्याच्यामुळे तुमचं आणि आमचं इंटरॅक्शन त्या ठिकाणी फारसं झालं नाही, परंतु त्यानंतर कोर्स किंवा हे शिबिर 30 दिवसाचं अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालं। या कोर्समध्ये आपल्याला स्किल डेव्हलपमेंट असेल, तुमचं कॉम्प्युटरच्या नॉलेजमध्ये त्या ठिकाणी काही कोर्सेस त्या ठिकाणी मार्गदर्शन असतील ते असतील, किंवा इतर जे तुम्हाला भविष्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याचं सगळं मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीनं या शिबिरातून झालं असं मी त्या ठिकाणी समजतो। कारण जे सगळे विद्यार्थी आपण जे शिक्षण घेतो सध्या, हे फक्त काय करतो आपण, पदवी घेण्यापुरतं शिक्षण म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण करणं आणि परीक्षा देणं आणि पदवी घेणं इथपर्यंत शिक्षणाच्या मर्यादेमध्ये आपण होतो। त्याच्यामुळं बाहेरच्या जगामध्ये काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने या पुढच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे, त्याच्यासाठीचं मार्गदर्शन मात्र त्या ठिकाणी मिळणं गरजेचं होतं। आणि त्यासाठी शासन पातळीवरती सुद्धा प्रयत्न, आज केंद्र सरकारने स्किल डेव्हलपमेंटवरती बराचसा भर दिलेला आहे। आणि आता नवीन जे शैक्षणिक धोरण येणार आहे, जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आधी 23rd या ठिकाणी इम्प्लिमेंट हो रही आहे, तर त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तर या स्किल डेव्हलपमेंटला फार महत्त्व त्या ठिकाणी। हे तुमचं जे शिक्षण आहे सध्याचं, या शिक्षणाबरोबरच तुमच्या अंगामध्ये जे सुप्त गुण आहे, ज्याची तुम्हाला आवड आहे, त्याच्यावरती तुम्हाला काही त्या ठिकाणी व्यवसाय किंवा रोजगार मिळवता येतील का, यासाठीचं त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचं एज्युकेशन त्या ठिकाणी देण्याचं धोरण या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये त्या ठिकाणी सुरू होतं आहे। आणि त्याचीच पायाभरणी आपण म्हणूया की हे आपण हा कोर्स किंवा हे शिबिर या ठिकाणी। परंतु सर, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जी मनोगत मांडली
अत्यंत चांगल्या पद्धतीनं, मला वाटतं ती साळुंकी मुलगी तर BA फर्स्ट इयरची मुलगी आहे, परंतु इतक्या चांगल्या पद्धतीनं तिनं BSCची इतकी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तिची रिॲक्शन दिली आणि तिचं जे बोलण्याचं इन्फ्लुएन्स होता चांगल्या पद्धतीचं, जे प्रेझेंटेशनचं स्किल होतं ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं, कारण नॉलेज तिला मिळेल, परंतु ते एक्सप्रेस करण्याचं जे त्या ठिकाणी स्किल आहे ते तिला या कोर्समधून मिळालं असं मी त्या ठिकाणी मानतो. खरं म्हणजे या शिबिराचं ते फलित आहे असं मी समजतो. बऱ्याचशा बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मानलं आणि त्याच्यातून त्यांनी या ठिकाणी आपल्याकडे मागणी केली आहे की या 1 महिन्याच्या 30 दिवसाच्या शिबिरातून आम्हाला बरंचसं काही मिळालं, परंतु यापेक्षाही अधिक मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं हा कोर्स पुढे जर आपल्याला याचं ड्युरेशन त्या ठिकाणी वाढवून जर मिळालं तर बरं होईल. त्या पद्धतीनं आपण जर सर आपल्या पातळीवरती प्रयत्न केला आणि ड्युरेशन याचं 3 महिने किंवा 6 महिन्याचं जर केलं आणि त्या पद्धतीनं तुम्ही आमच्याकडे आग्रह केला तर नक्कीच आम्ही तुम्हाला रिस्पॉन्स देऊ आणि तो कोर्स परत त्याला कारण म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थी सर, आता मला लोढे सरांच्याकडे माहिती मिळाली की कुलकर्णी नावाचा विद्यार्थी हा मेडिकलला प्रवेश मिळालेला असताना सुद्धा तो BAला फर्स्ट इयरला प्रवेश होता. तो एवढ्यासाठी की पुढे त्याला चांगल्या पद्धतीचं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्या ठिकाणी करिअर करायचं आणि MPSC UPSCची तयारी करण्यासाठी म्हणून तो BAला प्रवेशित झालेला आहे. आणि अशा विद्यार्थ्यांना जर आपलं जे ट्रॅडिशनल एज्युकेशन आहे किंवा आपला जो काही अभ्यासक्रम आहे तो तर त्यांना महत्त्वाचाच आहे, त्यासोबतच त्यांना स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं काही कोर्सेस पूर्ण करणं आणि त्या पद्धतीचं स्किल अचीव करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं त्यालासुद्धा बाहेरच्या ठिकाणी पेमेंट करून 3-3 महिन्याचा कोर्स त्या ठिकाणी करण्यातून जेवढं नॉलेज मिळू शकतं तेवढं नॉलेज या 1 महिन्याच्या 30 दिवसाच्या कोर्समधून मिळालेलं आहे. आणखी ते जर वाढवून त्या ठिकाणी दिलं तर आम्हाला बरं होईल अशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांनी इच्छा व्यक्त केली. म्हणजे एकंदरीत सगळ्यांचं म्हणणं आता असं आहे की सगळ्यांनाच त्या ठिकाणी माहिती झालेलं आहे की पदवी घेऊन त्या ठिकाणी वाढणार नाही आहे, पदवीपर्यंत शिक्षण घेऊन मर्यादित शिक्षण घेऊन या ठिकाणी थांबता येणार नाही. तर त्यासोबतच आपल्याकडं जे काही स्किल अचीव करणं गरजेचं आहे त्या स्किलच्या संदर्भातलं मार्गदर्शन आम्हाला याच पदवीच्या काळामध्ये जर मिळालं तर भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं करिअर आम्ही निर्माण करू शकू अशा प्रकारची प्रत्येकाची भावना या ठिकाणी मला ऐकायला मिळाली. तर अत्यंत सुंदर माझे विद्यार्थी एवढे चांगले रिस्पॉन्ड करतात, फर्स्ट इयरला असताना विद्यार्थी एवढे चांगले बोलतात आणि हे खरं हे सुद्धा स्किलच, हे सुद्धा एक कौशल्य. म्हणजे समोर येणं आणि सगळ्यांच्या पुढं 1-2 शब्द बोलणं आणि एवढं स्टेज डेअरिंग त्या ठिकाणी दाखवणं हे सुद्धा कौतुकाची. आमच्या वेळेस आम्ही विद्यार्थी असताना तरी असं काही नव्हतं. आम्हाला जे बोलायला शिकवलं ते प्लॅटफॉर्म आम्हाला होता तो NSSच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा नॅशनल सर्व्हिस स्कीम बोलते, एक सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम. त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॅम्पमध्ये असेल किंवा रेग्युलर प्रोग्राममध्ये असेल विद्यार्थ्याकडनं त्या ठिकाणी प्रोग्राम आम्ही ऑर्गनाईज करत असतो. आणि जे ऑर्गनाईज करणारे विद्यार्थी त्यांना मग कशा पद्धतीनं प्रमुख पाहुणा कोण असतो, व्यासपीठ कोण असतं, अध्यक्ष भाषण काय असतं, समारोप कसं करायचं असतं, सूत्रसंचालन कसं करायचं असतं, ते सगळं माहिती त्याला त्या ठिकाणी त्या प्लॅटफॉर्मवरून त्या ठिकाणी मिळते. आणि एक चांगल्या पद्धतीचं स्टेज निर्माण करून त्याच्यातून हे विद्यार्थी चांगल्या पद्धतीचे वक्तृत्व त्याचं डेव्हलप करू शकतात असं ते व्यासपीठ आहे NSS. तसं आता तुमच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ आणि चांगल्या प्रकारचं स्टेज डेअरिंग येईल अशा पद्धतीचं काम आपल्या या शिबिरातून त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याबद्दल मी माझ्या महाविद्यालयाच्या वतीने आपल्या RCL कंपनीचं आणि संपूर्ण टीमचं या ठिकाणी मी आभार या ठिकाणी मानतो. आणि माझ्या विद्यार्थ्यासाठी आपण हे व्यासपीठ त्या ठिकाणी निर्माण केलं आणि हे विद्यार्थ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण आमचे विद्यार्थी सर नॉलेजने भरपूर फुलफिल असतात, भरपूर नॉलेज आहे त्यांचं, परंतु ते प्रेझेंट करण्याचं स्किल आमच्याकडे कमी. बऱ्याच वेळेस आता मी पुण्यामध्ये काम करत असताना तिथं बऱ्याच MBAच्या कोर्सला किंवा कुठल्या त्या ठिकाणी प्रोफेशनल कोर्सेसच्या ह्याला GDPI म्हणून येत असतो, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू. त्या कमिटीवरती काम करण्याची त्या ठिकाणी मला संधी मिळाली. त्यावेळेस मी त्या ठिकाणी अनुभवलं
की आमचे ग्रामीण भागातून किंवा या उसळत सोलापूर या पट्ट्यातून येणारी मुलं ही चांगली मेरिटची असतात, गुणवत्तेची. भरपूर त्यांच्याकडे त्या ठिकाणी ज्ञान संपदा असते, परंतु ज्यावेळेस तो इंटरव्ह्यूला येतो, मुलाखतीला येतो, त्यावेळेस ते प्रेझेंट कसं करायचं याचंच त्याच्याकडे स्किल असतं. आणि कम्युनिकेशनचा एक त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा भाग आहे की कम्युनिकेट करत असताना ती कमिटी जर तुम्हाला इंग्रजीमध्ये इंट्रोड्यूस युअरसेल्फ करत असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी लक्षात येत असेल तुम्हाला सगळं माहिती आहे काय काय सांगायचं, परंतु ते स्किलच नाही आमच्याकडे किंवा त्या कम्युनिकेशनमधला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना या संधीपासून त्या ठिकाणी काय करतो मग बाजूला. आणि त्यामुळे हे ग्रामीण भागातील मुलं त्यांच्याकडे गुणसंपदा चांगलं बुद्धिमत्ता आहे, परंतु प्रेझेंट करता न आल्यामुळे ही मुलं बाजूला राहतात. आणि पुण्या मुंबईतील मुलं त्यांच्याकडं म्हणजे त्याच्यावर काही त्यांच्या बुद्धिमत्तेवर गुणवत्तेवर त्या ठिकाणी टीका करत नाही, परंतु त्यांच्याकडं आमच्या मुलांच्यापेक्षा त्या ठिकाणी बुद्धिमत्ता कमी, नॉलेज कमी, परंतु त्यांच्याकडं प्रेझेंटेशनचं स्किल आणि मुलाखतीचं जे टेक्निक आहे ते त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचं असतं. त्यांना त्या मागेल्यातून किंवा तिथल्या कोचिंग क्लासेसमधून त्यांना ते मिळाले की ज्याचा अभाव आमच्या ग्रामीण भागाच्या मुलांना असतो. आणि त्यामुळं ती मुलं मुलाखतीला आले की येत असतानाच त्या ठिकाणी मे कमिंग सर, सिट डाऊन म्हणलं की थँक्यू सर, इंट्रोड्यूस युअर सर म्हणलं की मग स्वतःच्या नावापासून कौटुंबिक सगळी माहिती सांगणार. त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी त्याला सब्जेक्टविषयी नॉलेज विचारलं, मग तिथं थोडंसं अडखळणार, काय जनरल नॉलेज त्या ठिकाणी विचारायला गेलं तर त्या ठिकाणी ते अडखळणार. तरी ती मुलं क्लिअरली इंग्लिश बोलत असल्यामुळं कम्युनिकेशन स्किलमुळं त्या ठिकाणी सिलेक्ट. आणि आमच्या मुलांच्याकडं त्यांना मे कमी कशा पद्धतीने यायचं, कशा पद्धतीने विचारून यायचं, बसा म्हणल्यानंतर थँक्यू कसं म्हणणं, हे जे स्किल आहे त्या स्किलमध्ये हे आमची मुलं कमी. आणि त्याच्यामुळं ज्या चांगल्या संधी आहेत त्या संधीपासून ही मुलं पाठवली. ते ओळखून आता आम्ही सगळ्यांनीच ग्रामीण भागातील जेवढी महाविद्यालय जेवढी त्या ठिकाणी क्लासेस त्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही आपलं अभ्यासक्रमाचं तर शिक्षण द्याच, परंतु त्याचबरोबर याचंही प्रशिक्षण महत्त्वाचं आहे की जे त्या मुलांना पुढच्या करिअरच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं त्यांना ते स्टेज एरिंग कशी, त्याची फ्लुएन्सी कशी वाढेल, कम्युनिकेशन स्किल कशा पद्धतीनं डेव्हलप होईल, हे सगळं त्या ठिकाणी शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून त्याला भविष्यात चांगल्या संधी मिळण्यामध्ये कुठल्याही अडचणी राहणार नाहीत. आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न असतो. त्यातलाच हा प्रयोग एक आपण समजूया, असे अनेक वारंवार प्रयोग आपण त्या ठिकाणी करत जाणार आहेत. असं माझी एक विनंती आहे पवार सरांच्या माध्यमातून की हा कोर्सवरती इथं आपण थांबू नये, तर त्याच्यावरती या विद्यार्थ्यांना आणखी काही त्या ठिकाणी पुढे देता येईल काही बघूया. किंवा नवीन कोर्स नवीन विद्यार्थ्यासाठी आता जूनमध्ये नवीन अकॅडमिक इयर सुरू होतं आहे, नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण देऊया. आणि जेणेकरून ज्याला आपण बाळकडू म्हणतो की भविष्यामध्ये पदवी घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमात जात असताना नवीन रोजगाराची संधी शोधत असताना त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांना स्किल स्वतःचं डेव्हलप करावं लागेल याचं प्रशिक्षण जर या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना दिलं गेलं तर त्याला त्याचा नक्कीच फायदा त्याच्या भविष्यात त्याला होईल. आणि एक चांगल्या प्रकारचा IAS अधिकारी UPSCमधून MPSCमधून त्या ठिकाणी तयार होतील, चांगले डॉक्टर्स किंवा चांगले MBAचे स्टुडंट्स त्याच्यातून निर्माण होऊन त्या ठिकाणी भविष्यात चांगल्या व्यवसायावरती रोजगारावर त्या ठिकाणी जातील, अशा प्रकारची आपण अपेक्षा करूया. आणि कुलकर्णी तुला तर आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत की तो IAS होऊनच या महाविद्यालयामध्ये परत यावा. आणि खऱ्या अर्थानं या महाविद्यालयाचं आणि या RCF कंपनीचं हे जे दिलेलं बाळ पुढं तुला त्याचं फलित झालं असं आम्हाला समाधान लाभावं यासाठी तुला आम्ही सगळेजण त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि त्यासाठी तू प्रयत्न करावे, लागेल ती मदत तुला महाविद्यालयाच्या मार्फत त्या ठिकाणी दिली जाईल. त्याचप्रमाणे बाकीचे सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्याच्यातून ऊर्जा घेऊन त्या पद्धतीने सगळ्यांनीच प्रयत्न करावे. कारण विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, फक्त ग्रॅज्युएट होणं पोस्ट ग्रॅज्युएट होणं म्हणजे परिपूर्ण होणं हे भाग नाही आहे, हे सुद्धा डोक्यात. आता कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, प्रत्येक क्षेत्रात कुठेही गेला तर स्पर्धा.
तर त्यासाठी म्हणून त्या स्पर्धेत टिकून राहायचं झालं तर आपली पदव्युत्तर शिक्षण तर आपल्याला पाठीशी राहणारच आहे. त्याबरोबरच आपण मिळवलेले जे कौशल्य त्या क्षेत्रातलं जे स्किल आपल्याकडे तेच तुम्हाला खऱ्या अर्थानं भविष्यात तारणार आहे. त्यामुळं असे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम ज्या वेळेस महाविद्यालयामध्ये आयोजित केले जातील त्यावेळेस त्याचा तुम्ही लाभ घ्या, फायदा घ्या. अशा प्रकारची या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो. आणि स्पर्धा परीक्षेचे आपले प्राध्यापक डॉक्टर लोढे सरांनाही त्या ठिकाणी सांगतो की सर एवढ्यावरती थांबू नका. आपल्याकडं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटर आहे, त्याच्यामधून त्या ठिकाणी जे काही सगळे हे MPSC UPSCमधून जे अधिकारी बनलेले लोक आहेत ती सगळी यायला आणि तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी तयार आहे. आणि कुठलाही अधिकारी हा काही आभाळातूनच बुद्धी घेऊन पडलेला नसतो, तो प्रयत्नातून त्या पदापर्यंत गेलेला असतो. तर त्यांनी जे केलेले प्रयत्न आहेत तर त्यांचे जे स्वतःचे अनुभव आहेत ते ऐकलं की आपल्यालासुद्धा मोटिवेट आपण होऊ शकतो की मी सुद्धा का बनलो. इतक्या हालाकीच्या परिस्थितीतून हा अधिकारी इथपर्यंत बनू शकला. मग माझी तर घरची परिस्थिती कौटुंबिक स्थिती चांगली आहे, मग मी तर त्याच्या पुढं जायला पाहिजे. अशा प्रकारची ऊर्जा, अशा प्रकारची ईर्षा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. अशा पद्धतीचे काही इमिनंट ऑफिसर्स जे असतील त्या ऑफिसर्सचे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी व्याख्याने किंवा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ठेवा की ज्याच्यातून त्यांना ते विद्यार्थी त्या ठिकाणी मोटिवेट होतील आणि त्या प्रयत्नाला लागतील. नाहीतर आज काय चाललेलं आहे, भरकटत आपण जग चाललेलं आहे सगळे विद्यार्थी की फक्त पदवीपर्यंत शिक्षण घ्यायचं, परीक्षा आली की परीक्षा पुरतं त्या ठिकाणी अभ्यास करायचा, परीक्षा चांगल्या पद्धतीने द्यायची, मार्क घ्यायचे आणि पास व्हायचं, मेरिट मिळवायचं. इथपर्यंत आपण त्या ठिकाणी सीमित राहतो मर्यादित. परंतु हे तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं योग्य नाही आहे. तर तुम्हाला भविष्यामध्ये ही पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण तर पाठीशी राहणारच आहे, उपयोगी पडणारच आहे. त्यासोबतच तुम्हाला हे तुम्ही जे स्किल तुम्ही डेव्हलप त्या ठिकाणी करा, जेवढं तुम्हाला त्या ठिकाणी कौशल्य त्या क्षेत्राचं तुम्हाला दाखवता येईल त्या पद्धतीनं जर तुम्ही गेला तर आयुष्यात अनेक संधी तुम्हाला येतील. त्याच्यातून तुम्हाला चॉईस करताना अडचणी निर्माण होतील. आता नोकऱ्या मिळत नाहीत, रोजगार मिळत नाही, आपण भरकटत जातो, बोलत जातो. पण असे काही विद्यार्थी आहेत आपल्या समाजामध्ये की ज्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रयत्नातून, चांगल्या कौशल्यातून ते अनेक स्पर्धेमध्ये टिकून राहतात, चांगले यश मिळवतात आणि मग कुठली संधी त्या ठिकाणी नेमकी स्वीकारायची हा प्रश्न त्याच्याकडे आहे. मग कलेक्टर IAS व्हायचं का IPS व्हायचं, नायब तहसीलदार व्हायचं का DYSP व्हायचं, हे प्रश्न त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपण स्किल डेव्हलप केलं, आपल्यातलं कौशल्य आपण त्या ठिकाणी विकसित केलं तर कुठल्याही प्रकारच्या भविष्यात तुम्हाला अडचणी येणार नाही. त्या दृष्टीने आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे. आणि तुम्ही जेवढं मोठं व्हाल त्या क्षेत्रामध्ये तेवढं सगळ्यात जास्त त्या आनंद कुणाला असतो तो तुमच्या आईवडिलांच्या बरोबर तुमच्या गुरुजनांना असतो, तुमच्या शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना असतो. आम्ही कधीही त्या ठिकाणी गर्वानं सांगत असतो भविष्यात की हा आधी कलेक्टर आमच्या या महाविद्यालयाचा विद्यार्थी, हा कुलगुरू आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी, हा SP आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी. हे अभिमानानं आम्हाला सांगा वाटतं तीच खरी आमची प्रॉपर्टी आणि तीच खरी आमची संपत्ती असते. आम्हाला बाकी काय नको असतं. तुम्ही जेवढं मोठं व्हाल समाजामध्ये त्या ठिकाणी मोठं होऊन जाल, समाजाची सेवा त्या पद्धतीने तुम्ही कराल तेवढा आनंद आईवडिला इतकाच आम्हाला शिक्षक म्हणून कार्यकर्त्यांना असतो. तर ते भाग्य आम्हाला तुमच्या रूपातून माध्यमातून त्या ठिकाणी लाभावं एवढीच अपेक्षा आहे. विचार करतो. परत एकदा सर्व जे पार्टिसिपंट झाले त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. ज्यांना या शिबिरामध्ये गुणवत्ता सिद्ध करून त्या ठिकाणी बक्षीस आता मिळालेली आहे त्या सगळ्यांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. इतनी शक्ति हमें दे
विश्वास कमजोर